मोठ्या उद्योगपतींचे राजकीय नेत्यांसोबत मैत्रीचे संबंध असणं काही गैर नाही। राज्याच्या किंवा देशाच्या विकासामध्ये उद्योगपती आणि सत्ताधारी यांचा मेळ असणं सुद्धा आवश्यक आहे। मात्र निवडणुकीच्या निमित्तानं उद्योगपतींचे राजकारण्यांशी असलेल्या संबंधांबाबत जोरदार आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सध्या झाडल्या जात आहेत। राज्यात आणि देशात विविध ठिकाणी अदानी उद्योग समूहाच्या सुरू असलेल्या उद्योगांबाबत राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना लक्ष केलं आणि त्यानंतर आता राजकीय वादाला सुरुवात झालेली आहे। उद्योगपतींच्या राजकीय संबंधाबाबत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी। उद्योगपती अदानींवरून राज यांचे मोदींवर लक्ष। सर्वच राजकारण्यांचे अदानींशी संबंध। प्रकाश महाजन यांच्याकडून राज ठाकरेंवर आरोप। फक्त तुम्हाला 2014 नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्यावेळेला हे मला आता 24च्या नंतर आता हे पुढे सगळं समजायला लागलं। या गेल्या वर्षी हे फक्त 10 वर्षातलं आहे। जगामध्ये असा एकही माणूस नसेल जो 10 वर्षामध्ये इतका श्रीमंत झाला। मला कुठच्या उद्योगपतीने उद्योग करू नये या मताचा मी नाहीये, इतका दळभद्री विचार माझा नाहीये। पण या देशामध्ये इतके उद्योगपती असताना एका माणसावरती इतकी मेहरबानी या देशामध्ये होते मी जगात तर दाखवतच नाही अजून। भाजप सरकारमध्ये अदानींचं साम्राज्य देशात कसं वाढलं याचं उदाहरण राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी पार्क मैदानात दिलं। राज यांनी त्यांच्या शैलीतील लाव रे तो व्हिडिओ स्टाईल मध्ये 2014 साली अदानींचं साम्राज्य किती होतं आणि 2025 पर्यंत त्यात किती वाढ झाली याची माहिती दिली। या देशात इतके उद्योगपती असताना एकाच माणसाला सर्व गोष्टी दिल्या असा आरोप राज ठाकरेंनी केलाय। राज ठाकरे यांच्या आरोपावर विरोधकांनी मात्र पलटवार करत राज यांचेही अदानींशी कसे संबंध आहेत याची उदाहरणं दिली। अमित साटम यांनी राज आणि अदानी यांचा त्यांच्याच घरातील एक फोटो ट्विट करत राज ठाकरेंचे आरोप ढोंगी आणि दुटप्पीकरणाचा कळस असल्याचं म्हटलंय। भाजपातून फारकत घेतलेले प्रकाश महाजन अनेक वर्षे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी होते। अलीकडेच त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। शिवसेनेचे प्रवक्ते असलेल्या प्रकाश महाजन यांनी राज यांच्या अदानीबाबतच्या मुद्द्यावर आपल्या मातोश्री बिल्डरची प्रगती कधी झाली अशा शब्दात राज यांच्यावर जोरदार पलटवार केलाय। आपल्या मातोश्री बिल्डर्सची प्रगती कधी झाली तो काळ आठवा ना। तो काळ जर तुम्हाला लक्षात येईल तर येईल की ज्यावेळेस युतीची सत्ता होती त्यावेळेस तुमची मातोश्री वाढली, त्यावेळेसच तुम्ही कोहिनूर मिल घेतली, त्यावेळेसच तुम्ही मायकल जॅक्सन आणला। मग आता सुगीची प्रगती कुणामुळं झाली? या दोन भावांनी किती मराठी माणसं किंवा किती मराठी मोठे उद्योगपती महाराष्ट्र किंवा मुंबईत आणले? जोक सुद्धा टिकून ठेवला नाही यांनी। DSKच्या बाबतीत एकदा पत्रकार परिषदेत पुढे काय झालं? तुम्ही किती मराठी माणसाच्या मागं उभं राहिलात आणि आज तुम्ही अंबानी ना अदानी, आम्हाला त्या दोघांच्या वादात मला जायचं नाही। अंबानी ना अदानीचा मी काही वकील नाही, पण अंबानीच्या लग्नात तुम्ही नसता अदानीला घरी जेवायला बोलवता, आम्हाला पुन्हा मराठी माणसाचं भावनात्मक आव्हान करता। मराठी माणसाचे राज ठाकरेचे एकटे प्रतिनिधी नाही आहेत। मराठी माणसाचे प्रतिनिधी एकनाथजी शिंदे आहेत, मराठी माणसाचे प्रतिनिधी देवेंद्र फडणवीस आहेत, मराठी माणसाचे प्रतिनिधी अजितदादा आहेत, शरद पवार आहेत, सुप्रिया सुळे आहेत, खूप मराठी माणसाचे प्रतिनिधी आहेत। हे एक यांच्याकडे ठेका नाही दिला कोणी मराठी माणसं आहे। राज ठाकरेंच्या आरोपांनंतर नितेश राणेंनीही ट्विट करत मार्मिक टोला लगावलाय। निवडणुकीच्या निमित्तानं कोणाचे कोणाशी संबंध किती आणि कसे आहेत याचा पाढा राजकीय व्यासपीठावर वाचला जातो। मुळात राजकारण्यांचे सर्वांशी सलोख्याचे संबंध असतात। राज यांचे अदानींवर घणाघाती आरोप होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील व्यासपीठावरच उपस्थित होते। काही दिवसांपूर्वी अदानी कुटुंबीय आणि संपूर्ण पवार कुटुंबीय बारामतीत एकाच व्यासपीठावर उपस्थित होते। त्यावेळी पवारांनी अदानींचं तोंड भरून कौतुक केलं। सुप्रिया सुळे यांनी तर अदानी आपले मोठे बंधू असल्याचं जाहीर सांगितलं। मेरे ख्याल से 30 सालों का
प्यार का रिश्ता रहा है. माझ्यासाठी गौतम भाई आणि प्रीती भाभी एक मोठा भाऊ आणि वहिनींसारखे आहेत. कधी आयुष्यात चांगली किंवा गोड बातमी किंवा कडूही बातमी ही हक्कानी कुठल्या भावाला सांगते तर मी या भावाला सांगते. सध्याच्या राजकारणात काहीही शक्य आहे. आजचा मित्र उद्याचा शत्रू आणि शत्रू कधीही मित्र होईल अशी परिस्थिती सध्या आहे. हीच परिस्थिती उद्योगपती किंवा अन्य सेलिब्रिटींबाबतही आहे. आत्ताचं राजकारण हे प्रासंगिक स्वरूपाचं सुरू असल्याचंच चित्र सध्या पाहावयास मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.